रत्नागिरीत ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडली भीषण घटना. मुलानेच आपल्या आईचा गळा चिरून केला निर्घृण खून आणि त्यानंतर स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न. शहरात एकच खळबळ उडालीय. नाचणे शांतीनगर परिसरात सोमवारी मध्यरात्री हा थरार घडला. घरगुती वादातून चिडलेल्या अनिकेत शशिकांत तेली वय 25 याने आपल्या आईचा धारदार चाकूने गळा चिरून खून केला. मृत महिलेचं नाव पूजा शशिकांत तेली वय 50 असं आहे. सोमवारी 25 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता जेवण करून आईसोबत अनिकेत घराच्या वरच्या खोलीत झोपायला गेला. अनिकेतने मध्यरात्री आई गाढ झोपल्याची खात्री होताच स्वयंपाकघरातून धारदार चाकू आणला आणि क्षणार्धात आपल्या आईचा अर्थात पूजाचा गळा चिरला. झोपेतच झालेल्या या हल्ल्यात पूजाला किंचाळण्याचीही संधी मिळाली नाही. रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आईचा खून केल्यानंतर अनिकेत पूर्णपणे बेभान झाला. त्याच चाकूने स्वतःच्या मनगट्यांच्या शिराही कापल्या. अनिकेत इतक्यावरच न थांबता त्याने विषारी द्रवही प्राशन केलं. मध्यरात्रीभर तो घरात रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत राहिला. अखेर पहाटे 4:30च्या सुमारास मृत्यू समीप असल्याची जाणीव होताच अनिकेतने शेजारी राहणाऱ्या चुलती आरती तेली यांच्या घराचं दार ठोठावलं. रक्ताने माखलेला व्याकुळ अवस्थेत उभा असलेला अनिकेत पाहून चुलती आरतींच्या पायाखालची जमीन सरकली. चौकशी करताच त्याने आईचा खून केल्याची कबुली दिली. या भयावह घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, अपर पोलीस अधीक्षक बी महामुनी, उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला. पंचनामा करून पूजाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला, तर जखमी अनिकेतला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. अनिकेत हा अद्याप बेशुद्धावस्थेत असून खुनाचे नेमके कारण स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक तपासात घरगुती वाद कारणीभूत असल्याचे पोलिसांचे संकेत आहेत. या प्रकरणी अनिकेत विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कुटुंबावर दुर्दैवाचा डोंगर कोसळला आहे. फक्त 3 महिन्यांपूर्वीच अनिकेतचे वडील शशिकांत तेली यांनीही विषप्राशन करून आत्महत्या केली होती. आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक कलहामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले होते. पतीची आत्महत्या, आता आईचा खून आणि मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. कोकणातील सर्वात मोठा सण मानल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच घडलेल्या या घटनेनं रत्नागिरीवर शोककळा पसरली आहे. मंगळवारी सकाळी ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच शहरातील प्रत्येक नाक्यावर या घटनेची चर्चा रंगत होती. आईचा खून आणि मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न या दुर्दैवी घटनेनं गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर रत्नागिरी हादरून गेली आहे. ब्युरो रिपोर्ट 24 न्यूज रत्नागिरी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.